मित्रांनो, गुन्हा झाला पण भीतीमुळे किंवा माहिती नसल्यामुळे तुम्ही लगेच एफ आय आर दाखल करू शकला नाहीत. आता मनात धाकधूक आहे की पोलीस तक्रार घेतील का, कोर्टात केस टिकेल का? चला 50 सेकंदात सत्य जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लिगा ज्ञान मराठी. कायदा काय सांगतो? कायद्यानुसार एफ आय आर ही शक्य तितके लवकर दाखल व्हायला हवी, पण उशिरा झाला म्हणजे केस संपली असं अजिबात नाही. उशीर का झाला तर तुमच्याकडे उशिराचा योग्य आणि ठोस कारण असेल, जसे की आरोग्याची समस्या, आरोपीची भीती किंवा दबाव किंवा सामाजिक दबाव, तर कोर्ट तुम्हाला उशीर मान्य करतं. कोणत्या केसेसमध्ये सवलत मिळते? खास करून महिलांवर अत्याचार किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कोर्ट उशीर, हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये कोर्ट उशिराने संवेदनशीलतेने पाहत आणि एफ आय आर ग्राह्य धरली जाते. तर पोलीस खूप उशीर झाला आहे म्हणून एफ आय आर घेत नसेल तर तुम्ही कलम 154(3) CRPC BNS अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकता किंवा थेट कोर्टात दाद मागू शकता. लक्षात ठेवा, उशीर झाला तरी न्याय मागण्याचा तुमचा हक्क संपत नाही. गुन्हा घडला की आपण म्हणतो एफ आय आर करा, पण तुम्हाला माहिती आहे का, जर एफ आय आर करायला उशीर झाला तर काय होतं? कायद्यात एफ आय आर दाखल करण्यासाठी नेमकी किती वेळ दिली आहे ला जाणून घेऊया. एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. जेव्हा एखादा गंभीर गुन्हा घडतो तेव्हा CRPC कलम 154 आताच्या नवीन कायद्यानुसार BNS 173 नुसार पोलिसांना तुमची तक्रार नोंदवून घेणं बंधनकारक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एफ आय आर लगेच केली पाहिजे का? तर लक्ष देऊन ऐका. भारतीय कायद्यात कुठे असं लिहिलेलं नाही की एफ आय आर ठराविक तासात किंवा दिवसात दाखल केली पाहिजे. हो, तुम्ही योग्य ऐकलात. जर तुमच्याकडे उशीर होण्याचं योग्य कारण असेल, जसे की आरोग्याची समस्या, आरोपीची भीती, तर पोलीस तुमची एफ आय आर नाकारू शकत नाही आणि कोर्टही रद्द करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, जेवढ्या लवकर एफ आय आर होईल तेवढी तुमची केस मजबूत राहते. मित्रांनो, गुन्हा घडल्यानंतर काही दिवस उलटलेत आणि तुम्हाला एफ आय आर करायची आहे, पण मनात भीती आहे की पोलीस आता तक्रार घेतील का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच घेतील. देऊ नये का? भारतीय कायद्यात एफ आय आर दाखल करण्यासाठी कोणती ठराविक वेळेची मर्यादा दिलेली नाही. तुम्ही गुन्हा घडल्याच्या काही दिवसानंतर, महिन्यानंतर किंवा अगदी वर्षानंतरही एफ आय आर करू शकता. पण इथे एक मोठी अट आहे. जर एफ आय आर करायला उशीर झाला असेल तर तुम्हाला त्याचं योग्य कारण द्यावं लागतं. उदाहरणार्थ, तुम्ही आजारी होता, तुम्ही आरोपीच्या दबावाखाली किंवा भीतीखाली होता, तुम्हाला कायद्याची माहिती नव्हती. जर तुमचं कारण कोर्टाला पटलं तर उशिरा झालेली एफ आय आर सुद्धा तितकीच मजबूत मानली जाते. म्हणून घाबरू नका. न्याय मागण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. काय एफ आय आर करायला उशीर झालाय म्हणून केस कमकुवत होईल असं वाटतंय तर थांबा. सुप्रीम कोर्टाने यावर काय म्हटलं हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. चला एका मिनिटात समजून घेऊ. हो, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केलं आहे की डेडली अलोन इज नॉट फेटल. याचा अर्थ असा की केवळ उशीर झाला आहे या एकाच कारणावरून कोणती एफ आय आर रद्द केली जाऊ शकत नाही. कोर्ट म्हणतं की प्रत्येक गुन्हा घडल्यावर पीडित व्यक्ती लगेच पोलिसात जाईल असं नाही. कधी भीती असते, कधी सामाजिक प्रतिष्ठा, तर कधी मानसिक धक्का. जर तुमच्याकडे उशिराचे योग्य आणि समाधानकारक कारण असेल तर कोर्ट त्या एफ आय आरला पूर्णपणे कायदेशीर मानतं आणि आरोपीला शिक्षा सुद्धा होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, कायद्याची लढाई वेळेवर नाही तर सत्यावर लढली जाते. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. गुन्हा घडल्यानंतर तुम्ही गप्प बसलात, भीतीमुळे किंवा दबावामुळे एफ आय आर करायला महिने उलटून गेले तरी तुम्हाला नाही मिळेल. कोणत्या परिस्थितीत कोर्ट तुमचा उशीर माफ करतं जाणून घेऊया. कोर्ट खालील 6 कारणांमुळे उशीर झालेली एफ आय आर स्वीकारते. भीती आणि दहशत. जर तुम्ही आरोपीच्या दहशतीखाली असाल. धमकी. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली असेल. महिला आणि लैंगिक गुन्हे, रेप आणि विनयभंगाच्या केसेसमध्ये कोर्टाला माहिती आहे की पीडितेवर किती मानसिक दडपण असते. सामाजिक दबाव. समाजात बदनामी होईल या भीतीमुळे उशीर झाला असेल तर. वैद्यकीय कारण. जर पीडित व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असेल. कायद्याची अज्ञानता. जर तुम्हाला तक्रार नेमकी कुठे आणि कशी करायची याची माहिती नव्हती. महिला आणि पालकांच्या बाबतीत कोर्ट तांत्रिक बाबींपेक्षा ह्युमन अँगल म्हणजेच मानवी दृष्टिकोनातून विचार करतो. उशीर झाला म्हणून गुन्हेगार सुटणार नाही याची कायदा घेतो. अनावधानाने झालेला उशीर तुमच्या न्यायाच्या वाटेत अडथळा ठरू शकत नाही. ही माहिती खूप महत्त्वाची. प्रत्येकापर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण पाहिलं की उशीर झालेली एफ आय आर चालते, पण जर तुमच्या उशिराचं ठोस आणि योग्य कारण नसेल तर मला तुम्ही मोठ्या अडचण देऊ शकता का? चला बघूया. जर विनाकारण एफ आय आरला उशीर झाला तर काय होऊ शकतं? संशय निर्माण होतं. सर्वात आधी तुमच्या तक्रारीच्या सत्यतेवर संशय निर्माण होतो. कोर्टाला वाटू शकतं की ही केस विचारपूर्वक रचली आहे. खोटा गुन्हा असल्याचा आरोपीचा वकील असा दावा करू शकतो की तुम्ही फक्त सूड घेण्यासाठी किंवा फसवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला फायदा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एफ आय आरला झालेली विनाकारण उशीर आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी खूप मोठी मदत करतो. म्हणून लक्षात ठेवा, शक्य असेल तेव्हा गुन्हा घडल्यापासून लगेच एफ आय आर दाखल करा, जेणेकरून तुमची केस मजबूत राहील आणि पुराव्यांची छेडछाड होणार नाही. उशीर झाला असेल तर कारण तयार ठेवा, पण विनाकारण वेळ घालवू नका. काय तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात आणि पोलिसांनी म्हटलं की खूप उशीर झाला, आता एफ आय आर घेता येणार नाही, तर मित्रांनो, पोलीस असं करू शकतात का? याचं उत्तर आहे मुळीच नाही. लक्षात ठेवा, जर घडलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर एफ आय आर नोंदवणे हे पोलिसांचे कायदेशीर कर्तव्य आहे. कायद्यानुसार गुन्हा किती जुना असो तो रेकॉर्डवर घेणे पोलिसांना बंधनकारक आहे. पोलीस केवळ उशीर झाला या एका कारणावर तुमची एफ आय आर नाकारू शकत नाही. तरी पोलीस ऐकत नसेल तर घाबरू नका. तुम्ही त्या भागात SP किंवा पोलीस आयुक्ताकडे लिखित तक्रार करू शकता किंवा थेट मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेऊन एफ आय आर नोंदवण्याचे आदेश मिळू शकतात. तुमचा हक्क ओळखा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. ही माहिती तुमच्या फोनमध्ये नक्की सेव्ह करा आणि गरजू मित्रांना शेअर नक्कीच करा. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर
आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पोलीस स्टेशनला फेऱ्या मारूनही पोलीस तुमची FIR नोंदवून घेत नाहीत. कारण काही असो, उशीर झालाय किंवा दुसरं काही, तुम्ही हार मानण्याची गरज नाही. कायदा तुम्हाला हे 3 मोठे अधिकार देतो. पहिला मार्ग, CRPCच्या कलम 154(3) नुसार तुम्ही त्या जिल्ह्याचे SP, पोलीस अधीक्षक किंवा DSP, उपायुक्त यांना लेखी तक्रार पोस्टाने किंवा प्रत्यक्ष देऊ शकता. त्यांना वाटलं की गुन्हा झालाय तर ते स्वतः तपास करतील आणि FIRचे आदेश देतील. दुसरा आणि सर्वात प्रभावी मार्ग, CRPC कलम 156(3). जर पोलीस ऐकत नसतील तर तुम्ही वकिलामार्फत थेट मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करू शकता. कोर्टाचा आदेश आला की पोलिसांना FIR नोंदवावीच लागते. तिसरा मार्ग, तुम्ही ऑनलाईन FIR किंवा अधिकृत ईमेल ID वर आपली तक्रार पाठवू शकता. हे तुमच्याकडे तक्रार केल्याचा एक भक्कम पुरावा म्हणून काम करतं. लक्षात ठेवा, कायदा प्रत्येकासाठी समान आहे. ही माहिती तुमच्या संकटाच्या वेळी कामात येईल, म्हणून व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका. गुन्हा घडल्यानंतर तुम्ही उशिरा पोलीस स्टेशनला पोहोचला तर लक्षात ठेवा, तुमची तक्रार लिहिताना फक्त गुन्ह्याची माहिती देऊन चालणार नाही. तुम्हाला उशिराचं कारण लिहिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. का, चला बघूया. FIR मध्ये उशिराचे स्पष्टीकरण देताना या गोष्टी नमूद करा. उशीर का झाला स्पष्टपणे लिहा की नेमकी कोणती अडचण होती. उदाहरणार्थ, तुम्ही आजारी होतात किंवा बाहेरगावी होतात. दबाव किंवा धमकी, जर आरोपीने तुम्हाला किंवा कुटुंबाला धमकवत असेल तर ते आवर्जून लिहा. हे तुमचं सर्वात मोठं संरक्षण आहे. गुन्ह्यांमध्ये तुम्ही मानसिक धक्क्याखाली होतात आणि हे निर्णय घेऊ शकत नव्हतात हे लिहायला विसरू नका. सामाजिक अडथळे, जर कुटुंबाने किंवा समाजाने रोखलं असेल तर त्याची सत्य कारण द्या. उद्या कोर्टात तुमची बाजू मजबूत करतात आणि आरोपीला विनाकारण उशीर झाला असं म्हणून सुटण्याची संधी देत नाही. तुमची एक चूक तुमची केस कमकुवत करू शकते, म्हणून सावध राहा. अनेकदा लोकांना वाटतं की FIRला उशीर झाला की केस संपली, पण कोर्ट फक्त वेळ बघत नाही तर त्यामागची परिस्थिती बघतं. कोर्टाचा नेमका दृष्टिकोन काय असतो, चला एका मिनिटात समजून घेऊया. जेव्हा उशीर झालेली FIR कोर्टासमोर येते तेव्हा न्यायाधीश प्रामुख्याने 3 गोष्टी तपासतात. उशीर नॅचरल होता का, म्हणजे तुमचं उशिराचं कारण पटण्यासारखं आहे का. भीती, आजारपण किंवा दबाव, यात नैसर्गिक गोष्टी कोर्ट मान्य करतं. कथन विश्वास आहे का, तुमच्या तक्रारीत तथ्य आहे का. उशीर झाला म्हणून तुम्ही कथेत काही बदल केलेत का, हे कोर्ट बारकाईने बघतं. पुरावे जुळतात का, तुमच्या आरोपींना पुष्टी देणारे इतर पुरावे, मेडिकल रिपोर्ट किंवा साक्षीदार मजबूत असतील तर उशिराचा फारसा फरक पडत नाही. या 3 प्रश्नांची उत्तर हो असतील तर उशिरा झालेली FIR असूनही तुमची केस अत्यंत मजबूत राहते आणि आरोपीला शिक्षा नक्कीच होती. म्हणून लक्षात ठेवा, कायद्याची लढाई सत्याच्या जोरावर लढली जाते. पण उशीर झालेल्या FIR बद्दल बरीच काही जाणून घेतलं, पण या सर्व माहितीचा नक्की सार काय. 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. महत्त्वाचा सारांश. गोष्ट, उशिरा सुद्धा FIR दाखल करता येते. कायदा तुम्हाला अडवत नाही. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे उशिराचं ठोस कारण असेल तर कोर्ट तुमची तक्रार 100% स्वीकारतं. तिसरी गोष्ट, पण सावध राहा, विनाकारण केलेला उशीर तुमच्या केसवर संशय निर्माण करू शकतो. उशिरामुळे आरोपीला जामीन मिळणं सोपं होऊ शकतं. म्हणून माझा सल्ला हाच राहील, किती अडचणी असली तरी शक्य तितक्या लवकर FIR दाखल करणे हेच सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर आहे. उशीर टाळा, न्याय मिळेल. कायदेशीर माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला कधी FIR उशिरा दाखल करण्याचा अनुभव आला आहे का, किंवा पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला का. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांनाही त्यांची मदत होईल. अशा सोप्या भाषेतील कायदेशीर माहितीसाठी आणि तुमच्या हक्काच्या संरक्षणासाठी लीगल ज्ञान मराठी YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर नक्की करा. लक्षात ठेवा, कायदा माहिती असेल तरच आपण सुरक्षित आहोत. जय हिंद.